कर्जमाफ होणार नाही असं पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सगळे डिटेल्स देण्याकरता आम्हाला इलेक्शन कमिशननी बंदी घातलेली आहे। तथापि प्रेस नोट काढायला बंदी नव्हती म्हणून प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे डिटेल आम्ही दिलेले आहेत। ते जर नीट वाचलं तर सगळे कन्फ्युजन दूर होतील। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो। यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, जे थकीत आहेत, असे सगळे लोक आपण कव्हर केलेले आहेत। केवळ 2020 ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवतायत किंवा झालेले आहेत, यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकले आहेत। तो नंबरही मोठा नाही आहे। मला असं वाटतं की 9-10 लाख अशा प्रकारचे शेतकरी आहेत, त्यांनाही कर्जमाफी मिळणारच आहे। पण वारंवार म्हणजे 17 ला मिळाली, 20 ला मिळाली आणि पुन्हा 26 ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल आणि म्हणून बँकिंगही कोलॅप्स होऊ नये आणि शेतकऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्यापुरतं काही अटी आपण टाकलेल्या आहेत। ज्या अटी जवळपास मला असं वाटतं 99% शेतकऱ्यांना त्याची अडचण पण येणार नाही। बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे कर्जमाफी देतो। तो 15चा आहे का 16चा आहे का 14चा आहे हे देखील आपण बघितलेलं नाहीये आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे आपण देतो। खतांच्या संदर्भात आपण यावेळेस थोडे रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत, कारण आपल्याला कल्पना आहे की जागतिक परिस्थितीमुळे आपण खतं सगळी ही आयात करतो, त्यामुळे आपल्याला भरमसाठ अशा पद्धतीनं ती आणता येणार नाही। आत्ता जी लागतील तेवढी खतं आपल्याकडे आहेत, पण कोणी जर त्याचे साठे केले तर मात्र मोठी टंचाई तयार होईल आणि म्हणून काही पॅरामीटर्स तयार करण्यात आलेले आहेत, काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आवश्यक तेवढं खत हे आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। विशेषतः मिश्र खताच्या संदर्भात आता आपल्याकडे भरपूर उपलब्धता आहे, म्हणजे आवश्यक तेवढी, भरपूर नाही म्हणता येणार, आवश्यक तेवढी उपलब्धता आहे। अगदी कोणाला हेच खत पाहिजे किंवा तेच खत पाहिजे अशा पद्धतीनं कदाचित थोडी टंचाई जाणवेल, पण ओव्हरऑल खतांचे साठे आता आपण केले।